आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण बघा पक्ष्यांचा किलबिलाट असतो भरपूर जणांना, म्हणूनच त्यासाठी खास ते व्हिडिओ आपले आवडतात ना. होय, तुमच्या सगळ्यांची इच्छा आता ही पूर्ण होत आहे. आता आम्ही कायाकिंगला आलोय. पर्यटकांचा एवढा आम्हाला प्रतिसाद भेटला आहे, पर्यटकांना एवढं आवडतं. आता आम्ही परत 4 कायाक वाढवलेले आहेत. आमच्याकडे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, मिरज, दापोली, हैदराबाद तशीच रत्नागिरी लोक खूप बघायला आले. नक्की भेट द्या, तुम्हाला वेगवेगळ्या प्रजातींची माहिती भेटेल शास्त्रीय नावासहित. होय. तर नक्की भेट द्या. तुम्हाला कसं वाटलं बोटीतून? बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा भी व्यू है, बहुत अच्छा और इन्फॉर्मेशन भी अच्छा मिला. थँक्यू. आता आपण जाऊया बोट सफारीला. नमस्कार तुम्हा सगळ्यांचे आम्ही आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो, आणि ते पण बोटीमधनं स्वागत करतोय. कारण आपल्यापैकी भरपूर जणांना निसर्गात फिरायला आवडतं, निसर्गाचा अनुभव घ्यायला आवडतो नाही. अगदी शांततेच्या ठिकाणी राहायला आवडतं, खाडी नदी आवडते, समुद्रातून फिरायला आवडतं ना. तुम्हाला पण आवडतच ना. आणि आपलं चॅनल चालू होऊन कसं 3-3.5 वर्ष झाली. होय. आणि मग तुम्ही पण विचारता ना, कृष्णाई तुमच्याकडे काय फिरण्याचं ठिकाण आहे का? असं भरपूर काही कमेंट्स असायच्या की कृष्णाई तुमच्याकडे काही फिरण्याचे ठिकाणं आहेत का, अशी शांत ठिकाणं आहेत का. कारण कसं रोजच्या दगदगीच्या जीवनातून कसं कंटाळा आलेला असतो ना, असं फिरावं असं वाटतं, शांतच्या ठिकाणी जायला आवडतं. आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण बघा पक्ष्यांचा किलबिलाट असतो भरपूर जणांना, म्हणूनच त्यासाठी खास ते व्हिडिओ आपले आवडतात ना. होय, कारण शांत जागा असते, पक्ष्यांचा किलबिलाट असतो, आवाज खूप छान येतो, त्यात कसं राहायला पण आवडत असेल ना तुम्हाला पण. तुमच्या सगळ्यांची इच्छा आता ही पूर्ण होत आहे. खूप महिने झाले आम्हाला हा व्हिडिओ तयार करायचा होता, पण काही कारणांमुळे राहिलं, पण आज ते शक्य झालंय. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठीच खास असणार आहे, निसर्गप्रेमींसाठी हा व्हिडिओ खास असणार आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या सहाय्याने आमच्या काजळी नदीत म्हणजे आमच्या नारायणबाई नाचणे या गावात हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. आणि हा प्रोजेक्ट सुरू होऊन जवळजवळ 8 महिने झालेले आहेत, आणि भरपूर पर्यटकांना हे ठिकाण अगदी आवडलेलं आहे. होय, आणि अजूनही येत आहेत, अजूनही भरपूर पर्यटक इथे येत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील इकडे या निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नक्की या. आणि यामध्ये तुम्हाला बोट सफारीचा आणि त्याचबरोबर कयाकिंगचा, निसर्ग पर्यटन, पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येणार आहे. आता आम्ही बोट सफारीमध्ये बसलो आहे, पण ह्याच बरोबर तुम्हाला ना कयाकिंगचा देखील आनंद घेता येणार आहे. आम्ही तुम्हाला कयाकिंग पण आम्ही करून दाखवणार आहे. आणि आम्ही इथे राहतो ना नारायणमयी गावात, आमच्याच गावात हे चालू झाले, आमचाच शेजारी हा प्रोजेक्ट चालू झालेला आहे. होय, आम्ही बघा भरपूर मुळे काढताना व्हिडिओ बनवलेला आहे. कुर्ल्या होय, व्हिडिओ ते आमच्या ह्याच खाडीत बनवलेला आहे. आता आम्ही कायाकिंगला आलोय. आईन बघा होडी पण दाखवलेली आहे चालवून. तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ही कयाक आहे, ती मी लाकडी होडी चालवलेली आहे. होय, आमच्या कांदळवन पर्यटनाला अवश्य भेट द्या.
महाराष्ट्र कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या सहाय्याने आमच्या या नारायणमयी नाचणे या गावात हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. या कांदळवनाचे संरक्षण, त्यातून निसर्गाचे पर्यटन आणि सर्वांसाठी उपजीविका या उद्देशाने, या हेतूने सरकारने आमच्या या गावात नारायणमयी नाचणे या गावात हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. सुरुवातीला त्यांचे सगळ्यांचे आम्ही सर्वजण अगदी मनापासून आभार मानतो. आणि हा प्रोजेक्ट आमच्या गावात नारायणमयी नाचणे या गावात आम्ही 8 जण आहोत या प्रोजेक्टमध्ये काम करणारे. नमस्कार. सर्व आम्ही एकाच गावात राहतो. आमच्या या ग्रुपमधल्या सहकाऱ्यांना देखील तुमच्याशी काही बोलायचं आहे. जेव्हा आमचा हा प्रोजेक्ट चालू झाला तेव्हा आम्हाला सुरुवातीला 2 कयाक आणि 1 बोट होती. पण आता पर्यटकांचा एवढा आम्हाला प्रतिसाद भेटला आहे, पर्यटकांना एवढं आवडतं, आता आम्ही परत 4 कयाक वाढवलेले आहेत. म्हणजे हा प्रोजेक्ट सुरू करून जवळजवळ 8 महिने झालेले आहेत आणि खूप भरपूर असे पर्यटक इथे येत आहेत. सगळ्यांना हा प्रोजेक्ट आवडतोय ना, कयाकिंग आवडतंय, बोटिंग आवडते, निसर्ग पर्यटन आवडतं, ह्यांनी सर्वांनी दिलेली माहिती देखील त्यांना आवडते, पक्षी निरीक्षण आवडते. त्यामुळे हा प्रोजेक्ट एवढा वाढलेला आहे की आणि अजून प्रगती होते बघा. म्हणजे आणि 4 कयाक आम्ही इथे मागवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की ती माणसं इथे भेट देत आहे. त्यामुळे तुम्ही पण इथे नक्की या. मला पण तुम्हाला काही सांगायचं आहे की आमच्याकडे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, मिरज, दापोली, हैदराबाद, तसेच रत्नागिरी लोक खूप बघायला आले आमच्या इथे. होय, म्हणजे तुम्ही विचार करा, वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे येत आहे. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला इथे यायचं असेल ते देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. त्यामध्ये तुम्हाला पक्षी निरीक्षण, कयाकिंग, बोट सफारी व कांदळवनाच्या वेगवेगळ्या प्रजातींची माहिती मिळेल व सूर्योदयाला, सूर्यास्ताला नक्की भेट द्या. काही जणांना बघा सूर्योदय सकाळचा पाहायला आवडतो, सूर्यास्त देखील पाहायला आवडतो. इतका भारी दिसतो ना सनसेट, सनराईज, एक नंबर व्ह्यू आहे. इथून एकदम भारी दिसतं. आता संध्याकाळच्या वेळेला आम्ही हे शूट करतोय, पण सकाळच्या वेळेला तुम्ही सूर्योदयाच्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला नक्की या. एकदम भारी व्ह्यू आहे. फोटो भारी येतीलच, सोबत तुम्हाला बघायला देखील आवडेल, फिरायला पण आवडेल. आणि बाबा येतात ना माणसं इथे फोटो वगैरे काढायला, बरीच माणसं येतात, भरपूर जण येतात. पक्ष्यांचे स्पेशली फोटो काढायला देखील भरपूर जण येतात. तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहताय ना, पक्ष्यांचा किती किलबिलाट असतो. जशी ही खारफुटीची वन आहेत त्याला मँग्रुव्ज, पण ही बघायला गेली तर एकदम नॉर्मल वाटतात. पण जरी तुम्ही इथे आलात, इकडे ह्या कांदळवनाला भेट दिलात, त्या इथे आपल्या तरी महाराष्ट्रामध्ये 20 प्रजाती आहेत. तर आपल्या रत्नागिरीमध्ये 18 आढळतात आणि त्याच्यामधल्या 11 आपल्या नाचणे या गावात आहेत आढळतात. तर तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला वेगवेगळ्या प्रजातींची माहिती भेटेल, शास्त्रीय नावासहित. होय, तर नक्की भेट द्या तुम्ही. आणि यासाठी आमचे कॉन्टॅक्ट नंबर काही दिलेले आहे आणि जर तिथे यायचं असेल ते कॉन्टॅक्ट करून आपल्याला संपर्क साधून बुकिंग करून येऊ शकता. म्हणजे अगोदर कॉन्टॅक्ट करून या, कारण ही निसर्ग पर्यटनाची सफारी, बोट सफारी म्हणा किंवा कयाकिंग म्हणा, ही पाण्याच्या वेळेनुसार, भरती ओहोटीनुसार ठरलेली असते. त्यामुळे यायच्या अगोदर फक्त आम्हाला कॉल करा. आणि वल्ल्याच्या साहाय्याने, असं नाही की मशीनने, सर्वजण तुम्हाला वल्ल्याच्या साहाय्याने अगदी शांत एकदम निसर्गाची सफर तुम्हाला घडवून आणतील. आमच्या या कांदळवन पर्यटनाला नक्की भेट द्या. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं बोटीतून? बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा भी व्यू है और टाइम बन चांगला है, तो बहुत अच्छा और इन्फॉर्मेशन भी अच्छा मिला. थँक यू. हाँ, अल्लोड हाय माटी. हाय म्हण. हाय. तर तुम्ही सांगा कसं वाटतं तुम्हाला? एकदम छान वाटला, एकदम अनुभव मस्त होती आणि इन्फॉर्मेशन पण आम्हाला चांगली मिळाली. सो मी नाचणे आणि कांदळवन टीमला अभिनंदन देऊ इच्छितो. धन्यवाद. थँक्यू. खूप चांगलं होतं. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता रत्नागिरीत, असं पहिल्यांदाच वेगळं काहीतरी.